मोठ्या बातमीने करूया। ऑपरेशन टायगरची मोहीम फते करण्यासाठी आवश्यक असलेलं खासदारांचं संख्याबळ पूर्ण करण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई मोलाची ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून खासदारांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली, मात्र जानेवारी 2026 मध्ये भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून यावर गांभीर्याने विचार सुरू झाला। याआधी किमान 5 वेळा तरी खासदार फोडण्याकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजप श्रेष्ठींची भेट घेतलेली होती। मात्र खासदारांना भाजपात प्रवेश द्यायचा की शिवसेनेत यावरती निर्णय होत नव्हता। बहुतांश खासदारांच्या हाती कमळ धरण्याची इच्छा होती, मात्र खासदारांना शिवसेनेतच प्रवेश दिला गेला पाहिजे अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। एप्रिलमध्ये ऑपरेशन टायगर करता भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदेंना हिरवा कंदील दाखवला आणि पुढे महिनाभरातच 5 खासदारांना आपल्याकडे वळवण्यात शिंदेंना यश आलं। मात्र ही संख्या 5च्या पुढे जात नव्हती आणि त्यामुळेच एका खासदाराची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीसांकडे देण्यात आलेली होती। मुख्यमंत्र्यांनी या खासदाराशी संपर्क साधून त्यांचं मन वळवलं अशी माहिती समोर येते। राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। रविकिरण सर, आपण बघतोय खरं तर ऑपरेशन टायगर मोहिमेत मुख्यमंत्र्यांची शिष्टाई होती अशी माहिती समोर येते। या सगळ्या एकंदर प्रकरणाकडे तुम्ही कसं बघाल, कसं विश्लेषण कराल? महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जेव्हा निर्णय की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार आपल्याकडे खेचायचे, त्यावेळी साहजिकच महायुतीमधल्या इतर 2 पक्षांना विश्वासात घेणं आवश्यक असतं। कारण आपल्या सर्वांसाठी लक्षात आणून देतो की धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीने लढवला होता याच्या आधी, म्हणजे अजित, आणि उत्तर पूर्व हा मतदारसंघ भाजपाने लढवला होता। मिहीर कोटेचे तिथे उमेदवार होते। अशा वेळेला जेव्हा संजय पाटील तिकडे येऊ इच्छितात, तेव्हा हा मतदारसंघ शिंदे यांना भाजपाकडून सोडवून घ्यावा लागतो, म्हणजेच भाजपाची संमती आवश्यक असते। तसंच धाराशिव बाबत काहीतरी चर्चा झालीच असणार, तर यावेळी एकट्याने हा विषय पार पाडला जाऊ शकत नाही। साहजिकच महायुतीचे नेते म्हणून, प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं मत विचारात घेणं, त्यांचा सहयोग घेणं हे नैसर्गिक आहे आणि त्यांचा सहयोग घेतल्याशिवाय हे ऑपरेशन टायगर यशस्वी होऊच शकत नाही। कारण या 6 खासदारांना जी काही आश्वासनं द्यायची असतात, सरकारी मदत हवी असते, विकासासाठी निधी हा एक मोठा चर्चेचा विषय सध्या बनलेला आहे। यासाठी मुख्यमंत्र्यांची मदत लागणं आणि मुख्यमंत्र्यांनी यावेळी मदत करणं हे दोन्ही गोष्टी स्वाभाविक आहेत आणि साहजिकच मलाही असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी शेवटी शब्द दिल्याखेरीज हे ऑपरेशन पूर्ण झालं नसावं। बरं, आणखीन एक या निमित्ताने महत्त्वाचा प्रश्न असा येतो की या खासदाराला नेमका काय शब्द दिला असू शकतो, त्याबद्दल काय चर्चा होतीये? हे महत्वाचं आहे की या खासदारांना पुढची निवडणूक लढवण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म लागतो। आता हे इकडे आले शिवसेनेमध्ये, त्यांना शिवसेनेनं या जागा उपलब्ध करून देणं क्रमप्राप्त आहे। यातल्या 3 जागा शिवसेनेने लढवल्या होत्या, 1 जागा राष्ट्रीय समाज पक्षाने लढवली होती परभणीची, 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी लढवली होती धाराशिवची म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ, आणि 1 उत्तर पूर्व। तर अशा वेळेला ज्या 3 जागा इतर पक्षांनी लढवल्या होत्या, तर महायुतीचा 3ही पक्षांचा एकमत व्हायला पाहिजे त्या बाबतीत। कारण शिंदे स्वतःच्या जागा देतील, शिर्डी देतील, यवतमाळ वाशिम देतील, हिंगोली देतील, पण परभणी, धाराशिव आणि मुंबई उत्तर पूर्व या 3 जागांसाठी त्यांना महायुतीतल्या सहयोगी पक्षांची मदत लागणारच। तर अशा वेळेला या खासदारांना स्वतःकडे घेत असताना त्यांना हे आश्वासन देणं क्रमप्राप्त ठरतं की आम्ही तुमची काळजी घेऊ, तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ, पुढच्या वेळी तुम्ही आमचे उमेदवार असाल महायुतीचे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा असतो की या लोकसभा सदस्यांना त्यांच्या मतदारसंघामधले जे प्रलंबित विषय आहेत, जे राज्य सरकारच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत, त्यासाठी त्यांना सरकारकडून ठोस आश्वासन हवं असतं। कारण श्रेयवादाची लढाई असते ही, की माझ्यामुळे हे झालं, मी इकडे आलो म्हणून हे झालं, तर ते दाखवण्यासाठी सरकारकडून त्यांना सहयोग लागतो, ते आश्वासन द्यावं लागतं। म्हणजे राजकीय भवितव्य सुरक्षित ठेवणे आणि दुसरी गोष्ट सर्व प्रकारची राजकीय साधन सामुग्रीची सगळी मदत करणे, या 2 गोष्टीशिवाय अशा चर्चा पुढे जात नाहीत। आणखीन एक मुद्दा यात समोर येतो, तो म्हणजे अनेक खासदारांना भाजपात जाण्याची इच्छा होती किंवा कमळ हाती घेण्याची इच्छा होती असं बोललं जातंय। मात्र शिवसेनेत प्रवेश दिला पाहिजे यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काय केलं नेमकं किंवा काय त्याबद्दलची चर्चा आहे? असं आहे की प्रत्येक मतदारसंघामधल्या जनतेची विचारधारा लक्षात घेतली पाहिजे। कुणीही त्या जनतेच्या विचारधारेवर हक्क गाजवू शकत नाही की आम्ही म्हणेल तसंच झालं पाहिजे, आम्ही म्हणेल तीच पूर्व दिशा। हे बघा, धाराशिवमध्ये म्हणजेच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये काय महायुती कमी ताकदीने लढली होती?
अजित पवारांसारखा धुरंधर नेता त्यावेळी मैदानात उतरला होता. तरी त्या जनतेने 3,29,000 मताधिक्य ओमराजे निंबाळकर यांच्या पदरात टाकलं, त्यांना विजयी केलं. त्या जनतेची विचारधारा एका रात्रीत बदलत नसते. दुसरी गोष्ट, मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघामध्ये भाजपची ताकद प्रचंड आहे. किरीट सोमय्या आणि मनोज कोटक हे विक्रमी मताधिक्याने विजयी झाले होते. एका निवडणुकीत तर संजय दिना पाटील यांना म्हणजे मिसळता विजय मिळाला होता मागे. 2300 मतांनी वगैरे ते आले होते का 2900. तर अशा वेळेला या खासदारांना खूप मदत लागते आणि त्यांना ती मदत देणं हे महायुतीचं कर्तव्य ठरतं. तर अशा गोष्टी या एकमेकांच्या सहयोगाशिवाय पुढे जात नाहीत. बरं, रविकिरणजी धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. पुढची मोठी बातमी आपण बघणार आहोत. संजय पाटील यांच्यावरती तात्काळ कारवाई करायची मागणी संजय राऊतांनी केलेली आहे. पोलीस आयुक्तांना असं पत्र दिलंय. आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची आणि बॉम्ब टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. 5 लोकांना ठार केलं या कथित वक्तव्याची चौकशी करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. घराची झडती घेऊन बॉम्ब साठ्याचा तपास करण्याचं आवाहन केलंय. UAP अंतर्गत कार्यवाहीचा आग्रह करण्यात आलेला आहे. कारवाई न झाल्यास न्यायालयात जाणार असा इशारा देखील दिलाय. धमक्यांमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचा दावा केलाय आणि राजकीय कार्यकर्त्यांवरती हल्ला किंवा खून झाल्यास याची जबाबदारी संजय पाटील यांच्यावरती राहील असं संजय राऊतांनी पत्रात म्हटलंय. महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का? मवियाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी हा सवाल उपस्थित केलेला आहे. आणि सभागृहात आपण एकत्र आहोत का? आपण एकत्रित मुद्दे मांडतो का? विरोधक म्हणून आपण एकी दाखवायला हवी, आपली एकी राज्यभरात दिसायला हवी असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. तर महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मवियाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. सभागृहात आपण एकत्र आहोत का असं उद्धव ठाकरे म्हणतायत. आपण एकत्र मुद्दे मांडतो का? आपण एकत्र आहोत का? विरोधक म्हणून आपण एकी दाखवायला हवी असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले. तर मवियाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत. महाविकास आघाडी म्हणून खरंच आपण एकत्र आहोत का असं ठाकरेंनी सवाल उपस्थित केलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत मांडलेत. सभागृहात आपण एकत्र आहोत का असं त्यांनी विचारलेलं आहे. आपण एकत्रित मुद्दे मांडतो का हा सुद्धा त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. तर विरोधक म्हणून आपण एकी दाखवायला हवी असं ते म्हणाले. आपली एकी राज्यभरात दिसायला हवी असा सुद्धा त्यांनी उल्लेख या बैठकीत केलेला आहे. तर आपल्याला एकत्र राहूनच काम करावं लागेल असंही उद्धव ठाकरे म्हणतायत. पुढची महत्त्वाची अपडेट अशी आहे की ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी जिल्हा बँक निवडणुकीमध्ये चक्क भाजप आणि महायुतीसोबत संधान बांधलेलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडी असे 2 पॅनल झालेले असताना सुद्धा दानवे यांनी मवियाच्या ऐवजी महायुतीच्या पॅनलमध्ये सामील होण्यास पसंती दिलेली आहे. ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जातोय. जिल्हा बँक निवडणुकीत आतापर्यंत 8 जण बिनविरोध संचालक झालेत आणि 12 जागांसाठी निवडणूक पार पडतेय. बिनविरोधचा प्रयत्न फसल्यानंतर महायुती आणि मवियाचं पॅनल बनलंय आणि त्यांच्यामध्ये आता थेट लढत पार पडणार आहे. विशेष म्हणजे मवियाचं पॅनल बनलं असताना सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. बँक निवडणुकीतला निर्णय स्थानिक पातळीवरील असला तरी सुद्धा 4 दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या पार्श्वभूमीवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आता या संपूर्ण बाबींवरती बँकेत पक्षीय राजकारण नसतं अशी भूमिका अंबादास दानवेंनी मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर विमानतळाचं आज GMRला हस्तांतरण होतं आणि गेली 17 वर्ष प्रशासकीय आणि न्यायालयीन चक्रव्यूहात रखडलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचं स्वप्न अखेर प्रत्यक्षात येत आहे. त्यामुळे नागपूर विमानतळाच्या प्रगतीला आता ग्लोबल विंग्स लाभणार आहेत. त्यामुळे नागपूर हे मध्य भारतातील सर्वात मोठं आर्थिक दळणवळण केंद्र बनण्यासाठी आता मार्ग मोकळा होतोय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे विमानतळाच्या हस्तांतरण संदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे नागपूर विमानतळाच्या विकासाला यश मिळालंय. दरम्यान 13 मे रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यामुळे नागपूरमध्ये अतिशय दर्जेदार आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार करण्याचा मार्ग जो होता मोकळा झालेला आहे.
तसंच या प्रकल्पामुळे वर्षाकाठी 3 ते 4 कोटी प्रवाशांची सुविधा आणि या विमानतळाच्या माध्यमातून होणार असून विदर्भातील कनेक्टिव्हिटीला जागतिक दर्जा मिळणार आहे.